जिला परिषद की जन सुविधा योजना के निधि वितरण में भेदभाव का आरोप लगाते हुए खुद जिला परिषद उपाध्यक्ष एकनाथ फिंडर ने शुक्रवार 27 मार्च से जिला परिषद कार्यालय परिसर में अनिश्चितकालीन भूख हड़ताल शुरू कर दी है। जिला परिषद उपाध्यक्ष के इस कदम से जिले में राजनीतिक हलचल तेज हो गई है। वित्तीय वर्ष 2025-26 के लिए जन सुविधा योजना के तहत निधि आवंटन में कुछ सदस्यों को पूरी तरह नजरअंदाज कर शून्य निधि दी गई है। ऐसा आरोप लगाते हुए एकनाथ फिंडर ने कहा कि विकास कार्यों के लिए मिलने वाली निधि जनता का अधिकार है और इसमें किसी भी प्रकार का पक्षपात या भेदभाव नहीं होना चाहिए। बावजूद इसके कुछ सदस्यों को जानबूझकर विकास निधि से वंचित रखा गया है, जो लोकतांत्रिक मूल्यों के खिलाफ है। फिंडर ने बताया कि इस मुद्दे पर पहले भी कई बार प्रशासन को ज्ञापन देकर न्याय की मांग की गई, किंतु कोई ठोस कार्रवाई नहीं हुई, इसलिए उन्हें अनशन का रास्ता अपनाना पड़ा है। जब तक सभी सदस्यों को समान रूप से निधि वितरण का आधिकारिक निर्णय नहीं लिया जाता, तब तक उनका अनशन जारी रहेगा। जिला परिषद के दूसरे सबसे वरिष्ठ पदाधिकारियों के आंदोलन में उतरने से प्रशासन पर दबाव बढ़ गया है। अब इस मामले में प्रशासन क्या निर्णय लेता है, इस पर पूरे जिले की नजरें टिकी हुई है। 25-26 या वर्षाअंतर्गत जिल्हा परिषदेला जनसुविधे अंतर्गत जी निधी प्राप्त होणार होती आणि त्यामध्ये सर्वसाधारण सभेने 17 करोड रुपयाची यादी प्रकाशित केलेली होती आणि त्याला सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली होती। आता जिल्हा परिषदेने काल 11 करोड 52 लक्ष रुपयाची एक यादी प्रकाशित केलेली आहे। त्यामध्ये मला पकडून काही सदस्यांना यांनी शून्य निधी दिलेली आहे आणि सर्वसाधारण सभेमध्ये असं ठरलं होतं की कोणत्याही सदस्यांना शून्य निधी द्यायचं नाही आणि यांनी राजकीय गणित खेळून जे आमचे सदस्य आहेत महायुतीचे त्या सदस्यांना यांनी कमी निधी दिलेली आहे आणि काही सदस्यांना शून्य निधी दिली आहे आणि त्याची वारंवार यांच्याशी आज दिवसभर काल फोनवर सुद्धा यांच्याशी चर्चा करून ती भूमिका ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आणि प्रत्येक सदस्य हा आपल्या क्षेत्राच्या विकासात्मक दृष्टीने काम करत असतो। प्रत्येक क्षेत्राचा विकास होणे हा गरजेचे असतं आणि त्याकरिता आम्ही सर्व सदस्यांना सारखी निधी वाटप मिळायला पाहिजे किंवा कमी जास्त प्रमाणात निधी मिळायला पाहिजे, हा सगळा उद्देश घेऊन आज आमरण उपोषणाला बसलेला आहोत। आमरण उपोषण हा शेवटचा हत्यार आहे, परंतु निधी वितरण हे फक्त 2च दिवस बाकी आहे। 2 दिवसात आपण यांना पत्रव्यवहार करून कळवलं असतं तर यांनी तारीख गेलेली आहे असं कळवून त्यांनी त्या विषयाला बंद केलं असतं, म्हणून वेळेवर का होईना आमरण उपोषणाचा विषय घेण्यात आलेला आहे।